अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यती रूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नौकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिली कानी. तेव्हा भाव धरुणी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसांत मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढिली एक युक्ती बोलावूनी पंडितांप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेला मुचा. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले. निघेल माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेठीवरी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्याचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थेत यांसी शिवराम मारुती ऐसी नामे दिधली त्रिवर्गासी अनेक मंत्र दिधले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिधले. मारुती हरिभाऊ समटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांसी 3 श्लोक दिधले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी स्त्रीनी दिधला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छती सागरम. सर्वदेव नमस्कार केशव प्रति गच्छती. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन मग मंत्र उपदेशून केले पावन तयाते. श्लोक इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव. 300 रुपये तयानी आणले होते मुंबईहुनी. त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी. त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी. आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता तयासी. आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा दिधल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊनी दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वर गती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोने. मग छाटी कफनी झोळी समर्थे तयाच्या दिधली. ती घेऊन तयावेळी परधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधूनी राहावे. जाऊनी आता सत्वर लोटवी आपला संसार.
लोभ मोह अणुमात्र चित्ती तू आन धरावा. आज्ञा ऐकोनिया ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलाविले. संकल्प करून ठेविले तुळशी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे ज्याची कांता. ती करी बहुता कांता घर घेत उरबडवणी. विनविते जोडोनी कर अद्यापि स्वस्थ खरा अंतर. आपुला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐसी तियेची उत्तरे ऐकोनिया स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिधले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठी पुर्यांत त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक भक्त परिसोत. षोडशोऽध्याय गुढहा. श्रीरस्तु शुभ भवतु. अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर. तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन त्याची या चरित्राचे कीर्तन. त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी. तिने हे व्रत ऐकोनी दुःख केले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मायेचे समाधान करीत. मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी. यासी पिशाच बाधा झाली कोणी करणी केली. याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकोनिया देव मामलेदार हसून देती उत्तर. त्यासी पिशाच लागले थोर माझे निदूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले. मठ होता कामाठीपुऱ्यांत. तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे ज्याची त्यांची कांता. तेही त्रास देत स्वामी सुता. परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरांत शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान. पाहुनी स्वामी सुता प्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजने समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्रीचरणी अकलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांसी. पाहून या स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरांत शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना. त्यासी समर्थ करी ती आज्ञा सुताकडे जावयाची.
स्वामी सुतही त्या प्रती मनातील खून सांगती. ऐकोणी जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यांत राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या बिन तो न सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करून रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने. सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थून या आणावे. पाहून या समर्थांसी उल्हास सुताचे मानसी. धावून या वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुणी आनंदले समर्थ मनी. कर फिरविला मुखावरुणी हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी भूत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधुनी समर्थ सांगती तया कानी. आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सूत निशब्द होई. कल्पना न साहे त्यासी स्वामी बिन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामीसी ऐसे न करावे काही. मी अजानले करू तू माझी आई. स्वामी धरिती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चिती. चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित. नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी भाऊ खिन्न झाला. परतून नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निध आणावे. परी सुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे. मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत. घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ए सत्य तरी तोफ भरुणी यथार्थ ठेवितली ती उडवुकी. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुता. परितोन आला अक्कलकोटा. जीवित परवान केली. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी. बैसले स्नान करोनी परिगंधन लाविती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती. कोणा संगे न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर मुंबईहुनी आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केली मुंबापूर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता ऐकोनी करीती आकांता. तो दुःखद समय वर्णिता दुःखांतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते. सूत आपुला भक्त सोन अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी उलंघिले अमुच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी ओढोनी बळेची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भो दधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोडहा.
श्री भगवच्चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभ भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिताती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यांत योग्य का कोणी दिसेना. जेव्हा येईल अमुच्या मानसी, त्या समयी मोर पाखरासी, अधिकारी नेमू गादीसी, चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा, मोठमोठ्याने ओरडती, आमुची पाऱ्याची विट, जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ, काकूबाई लागोनी, लपवून ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता, कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता, वर्तमान कळले त्या, तो केवळ अज्ञान, दादा तयांचे अभिमान. त्याचे शरीरी असमाधान, क्रश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले, बाईसी 4 वेळा जेऊ घालयासी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे जाईल. केजगाव मोगलाईत, तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रीचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करायासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे अमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, शांत शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागे. समर्थे व्रत ऐकोन, म्हणती द्यावे पाठवून, बाळ आहे जरी अज्ञ, तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले, त्यात तुमचे काय केले, आम्हासी दिसेल जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती, दादासी पाठविले केजे प्रती, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यां सांगाती, त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यांसी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी, कफनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी, गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी ऐशा गोष्टी करिता, नकार म्हणेची सर्वथा, न रुचे चित्ता त्याचिया. यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुणी, शेवटी दादांसी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. समर्थे ऐशा समयासी, आज्ञा केली भुजंगासी, घेऊनी माझ्या पादुकांसी, मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेल आणुनी सत्वरी, धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिताती तैसेच. श्रीच्या पादुकाशरी पडता, उपरती झाली त्यांची चित्ता. हृदय प्रकटला ज्ञान सविता, अज्ञान गेले तल्या ते. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करून, झाले तात्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादा प्रती, वेळ खचित लाविले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता, दादाची शिरी ठेविता, पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तेसी, जे बरे वाटेल आम्हासी, तेची करूया समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून, टाकीला आपण मारून, इतुकेची पुरे झाले. ऐकोन ऐशा वचनाला, समर्थासी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने एकांत करुणे मांडिला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी, कफनी जोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी, ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थासी हसू आले, अधिकाची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले, काय सांगितले दयासी. अनुसूया तुझी माता, तिजपासी भिक्षा मागाता, अवश्य म्हणून तत्वता, जननी जवळी पातला. ऐसे बाईनी पाहून क्रोधाविष्ट अंतकरणी,
म्हणे तुझी करणी लोक अपवादा कारण ऐकोनी मातेची युक्ती दादा तिज प्रती बोलती ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासून पुत्राचे ऐकोनी वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजने रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसवणी संस्था चालविली येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गुढ श्रीरस्तु शुभ भवतु.